मृत्यूचा जबडा. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचं आणि खूप मज्जा मस्ती करायची हा आपल्या सर्वांचा आवडता छंद. माझाही असाच एकदा. गावी असताना रात्री जेवण आवरून अंगणात सर्व भावंड बसलो होतो. सर्वांनीच आजीला गावाकडचे भुताचे किस्से घटना सांग म्हणून तगादा लावलेला. तशी माझ्या आजीने आम्हा भावंडांना ही सत्य घटना सांगितली. जो किस्सा आठवून आजही अंगावर शहारा येतो. आजोबांचं वय साधारणतः 30 ते 32 वर्षे असेल. त्यावेळची गावे खूप मागासलेली होती. वाहतुकीचं कोणतेही साधन नसल्याने प्रवास पायीच व्हायचा. मग तो प्रवास कितीही लांबचा असला तरीही. एक दिवस आजोबांच्या बहिणीला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी आली आणि बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम सर्वांना निमंत्रण आलं. सांगितलेल्या दिवशी माझे आजोबा, चौघे भाऊ, सर्वांच्या बायका मुले असे सर्वजण निघाले. वाट किर्र आणि दाट जंगलातून होती. जंगली श्वापदांची भीती असल्याने पुरुष आणि स्त्रिया असे सर्वांकडे धारदार लांबच लांब कोयते ठरलेले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने फणस, आंबे, करवंद, जांभळे असा रानमेवा खात प्रवास सुरू होता. गावापासून काही अंतर पुढे गेले तोवर समोरच्या पायवाटेने गावाचे गुरव येताना दिसले. आजोबा काही बोलायच्या आत गुरव म्हणाले, "काय गा लक्षा?" आजोबांचे नाव लक्ष्मण. "भणीला पोर झाली व्हय? म्या बी इचारलं म्हणून सांग तिला. आपण शिस्तीनं जावा. 2 दिवसापासनं वाटतंय काहीतरी इप्रीत हुनार हाय. बायका पोरासनी सांभाळून ने. चलतो म्या." "होय गा," म्हणून आजोबा पुन्हा वाटेला लागले. कार्यक्रम संध्याकाळी होता, त्यामुळे सर्वजण निवांत एकमेकांशी बोलत तर मुले दंगामस्ती करत चालले होते. पण माझी आत्या विमल, जी त्यावेळी अवघी 6 ते 7 वर्षांची होती, एरवी दंगामस्ती करणारी, पण त्या दिवशी एकदम शांत होती. सर्व गावामध्ये पोहोचले ते संध्याकाळ झाली होती. सगळेच कार्यक्रमात गुंग झाले होते, तर लहान मुले आपापल्या खेळात दंग झाली होती. पूर्ण अंधार पडला होता. दिवे लावणीची वेळ झाली होती. कार्यक्रम संपला. पुरुष माणसं जेवण करून बाहेर सोफ्यामध्ये गप्पा मारत बसले होते. सुपारीची खांड आडकित्त्यानं फोडून त्याचे तुकडे चघळताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगू लागल्या. मध्ये ठेवलेल्या दिव्याच्या वात कोणीतरी मोठी केली तशा पांढऱ्या मातीच्या भिंतीवर त्यांच्या सावल्या अगदी गडद झाल्या. त्या भिंतीवर सुन्याच्या बोटांना ओढलेल्या रेघांचं ते सुरेख नक्षीकाम आणखीनच उठावदार वाटत होतं. अचानक मजघरात बायकांचा गोंधळ सुरू झाला. आजोबांनी काय झालं विचारलं. तशी माझी आजी म्हणाली, "इमल कुठं दिसना." इमल म्हणजे विमल, माझी आत्या. आजोबा म्हणाले, "बघा, इकडंच कुठेतरी कुणाच्या तरी घरात असेल ती पोर. समधीकडं बघितलं, कुठं बी नाही." बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबा एकदम चिडले. "रडायला काय झालं? कोण मेले व्हय? म्या बघून येतो." एवढं बोलून ताडकन उठले आणि हातात काठी घेऊन बाहेर पडले. पाठोपाठ त्यांचे भाऊ आणि दाजीही निघाले. पूर्ण गावात शोधलं. आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. घराघरात विचारलं, पण काहीच पत्ता लागला नव्हता. सगळे रिकाम्या हाती तसेच परतले. आजीला आणखीनच रडू कोसळलं. रात्र पुढं सरत होती तशी आता आजोबांना देखील काळजी वाटू लागली. बायकांचं मुसमुसणं सुरू झालं. लहान मुलं आपापल्या आईच्या पदराखाली शिरली. कळती मुलं भिंतीकडच्या उभी थोड्या मोठ्यांच्या तोंडाकडं आशेने वाहत होती. एका हाताने पदर सावरत आजी बाहेरच्या सोफ्यात आली आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, "काहीतरी विपरीत झालं नसल नव्ह? देवळात जाऊन देवी मोहर कौल लावून तरी विचारा." एवढं बोलून पुन्हा आजी धाय मोकलून रडू लागली. आजीचं बोलणं संपत तशी सर्व पुरुष मंडळी गावच्या गुरवांकडे निघाली. तरातरा चालताना आजोबांच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. एखाद्या जंगली जनावरानं तर ओढलं नसेल ना माझ्या पोरीला? नाही, असलं ती व्यवस्थित.
असेल ती व्यवस्थित. सर्वजण गुरवांच्या घरी पोचले. हाक दिल्यानंतर गुरवांचा मुलगा बाहेर आला. मळकाश पांढरा शर्ट आणि ठिगळ लावलेली खाकी चड्डी वर खेचत विचारू लागला, काय हो, तुझा बा कुठं हाय र? सोबत आलेल्यापैकी एकाने विचारलं. आबा पारावर असल. एवढं बोलून त्या पोरानं जोरात हाक दिली. ए आबा, कोण तर आलंय बघ. एवढं बोलून पुन्हा आत पळाला. पार घरापासून काही पावलावरच होतं. पार म्हणजे आंब्याच्या झाडाभोवती बांधलेला कट्टा. सर्वांनी मोर्चा पाराकडे वळवला. समोरच्या एका वयस्कर व्यक्तीने हातात चुना तंबाखू अंगठ्यानं मळत विचारले, कोण गा? त्यावर आजोबांचे दाजी बोलू लागले, आगा मी शिरपा. शिरप्या तू? एवढ्या रातच्या मेहुणीची पोर कुठं गावना, लय हुडकली पण काय बी सुगावा लागाना तिचा. घरात बायका हाणून बडवून घातल्यात. तवा कौल बघून काय झालं ते तुम्हीच सांगा. सगळेच गंभीर झाले. दीर्घ श्वास घेत गुरव खाली उतरले. मळलेली तंबाखू जमिनीवर टाकून बटवा पुन्हा बंडीच्या खिशात सारला आणि देवळाच्या दिशेने चालू लागले. तसेच सगळे लोक त्यांच्या पाठोपाठ निघाले. त्या काळी गाव अविकसित. घड्याळ गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर. वेळ अंदाजेच मोजली जायची. 9 ते 10 वाजले असावेत. सर्वजण देवळात पोचले. देवीला नमस्कार करून सर्व देवांच्या पायावर गाभाऱ्यात जिथं जागा दिसेल तिथं बसले. गुरुवांना कौल लावण्यास सुरुवात केली. सर्वांच्या नजरा गुरुवांवर स्थिरावलेल्या. गुरव काहीतरी मंत्र पुटपुटत होते. काही वेळानंतर गुरवांचा चेहरा गंभीर झाला. ते आजोबांकडे पाहू लागले. पाहुणं, काळजावर दगड ठेवून ऐका आणि धीर सोडू नका. आजोबांच्या डोळ्यात पाणी तारले. काय झालं माझ्या पोरीला? त्यावर गुरव म्हणाले, धीर धर, पोर जिद्दी हाय. पण काय? पण कोंबडं आरवायच्या आत ती संपल. आजोबांनी जड अंतकरणाने प्रश्न विचारला. म्हणजे काय झालंय? जनावरांना काय केलंय काय? गुरव म्हणाले, नाही, जनावरांना नाही. एका पिशाच्यानं नेलंय तिला. ती अजून जिद्दी हाय, पण भरात आल्यावर तुझ्या पोरीला संपविणार. कुठं हाय ती आत्ता? पुन्हा आजोबांनी प्रश्न केला. त्यावर गुरव म्हणाले, हितनं 5 कोस लांब, भुताच्या जाळीत. तुझं धाडस तुला तारल, तुझं भ्या तुला मारल. एवढं बोलून गुरव शांत झाले. भुताची जाळी हे इथल्या जंगलातील पिशाच्याच्या ताब्यात असलेले ठिकाण, जिथे इतकी गर्दी झाडी आहे की दिवसा देखील सूर्य दिसत नाही. भुताची जाळी नाव ऐकल्यावर सर्वच भयभीत नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. काय करावे कोणाला समजत नव्हते. तिथं जाणं म्हणजे मरणाच्या दाढेत स्वतःहून जाणं. रात्र पुढे सरत होती. सगळे आपापसात कुजबुजत होते. तेवढ्यात आजोबा तडकन उठून उभे राहिले. कोण येणार माझ्या संग? थोरला भाऊ बोलतोय म्हणजे चौघे भाऊ पण उठले. तसेच आजोबांचे दाजी व गावची 10 ते 12 गावकरी पण जाण्यासाठी तयार झाले. समद्यांनी देवी मोहर साकडं घातलं आणि निघा. रात मध्यान व्हायला आलीया. तुम्ही परत येईस्तवर म्या देवीला गारानं घालीन. देवीसमोर नतमस्तक होऊन आणि गुरुवांच्या पायाला डोकं लावून देवळातून बाहेर पडले. आजोबा सर्वांना उद्देशून म्हणाले, तयारी करून लगेच निघूया. सगळे आपापल्या घरी परतले आणि निघण्याची तयारी करू लागले. आजोबा पुन्हा बहिणीच्या घरी परतले. स्त्रियांना काहीच न बोलता हातातील काठी दारामागे ठेवली. आजोबांनी डोक्यावरचा फेटा काढला आणि डोके आणि चेहऱ्याभोवती असा बांधला जेणेकरून फक्त डोळे उघडे राहतील. डाव्या हातात मशाल पेटवून घेतली आणि उजव्या हातात 3 फूट लांबीचा धारदार कोयता त्यांच्या दाजीने कुऱ्हाड कमरेला लावली आणि कंदील पेटवून घेतला. रात्र मध्यावर आली होती. ठरल्याप्रमाणे पाराजवळ सर्वजण एकत्र आले. 15 ते 16 जण असतील. झाकलेले चेहरे, हातात पेटल्या मशाली, कंदील, कुऱ्हाडी, धारदार कोयते अशा तयारीने गावाबाहेर पडले.
सर्वजण एकमेकांशी काही न बोलता चालत होते. वातावरण कमालीचं गंभीर बनलेलं. गाव थोडं मागे पडलं तशी जंगलातून जाणारी एक चिंचोळी पायवाट लागली. आजूबाजूला दाट गर्द झाडी, मध्यरात्रीची नीरव शांतता. प्रत्येकाच्या पायातील चमड्याच्या कोल्हापुरी चप्पलीचा किरकिर आवाज येणारा असा आवाज. रातकिड्यांचा किर्र आवाजाने भेदत चाललेली शांतता. आणि रात्रीच्या त्या भयान काळोखाला मागे सरकायला भाग पाडणाऱ्या पेटत्या मशाली घेऊन त्या घनदाट जंगलात शिरणारे ते लोक. सर्व काही एखाद्या मिलिटरी रेस्क्यू ऑपरेशन सारखे सुरू होते. सर्व डोंगराच्या माथ्यावर पोचले. मध्यरात्री निरभ्र आकाशातलं ते टपोरे चांदणं आणि नदीकाठच्या काजव्यांनी एकदम उजळून निघणारा परिसर. रात्रीच्या भीषणतेची ते सौंदर्य खुलून दिसत होतं. गाव आता खूप मागे राहिलं. डोंगराचा चढ उतार सुरू झाला. काही अंतर पुढं येताच यांच्यातला एक जण एकदम थांबला. थांबा, कसलाचा आवाज येतोय. सर्व जागेवरच थांबले. होय, कोणतरी मदत मागतंय. सर्व जागेवरच थांबले आणि आवाजाची चाहूल घेऊ लागले. खरोखरच आवाज येत होता. कोणीतरी कण्हत असावं असा आवाज होता. सर्वजण शांतपणे कान लावून ऐकू लागले, पण आवाजाची दिशा समजत नव्हती. हळूहळू ते शब्द स्पष्ट होऊ लागले. आगे, मला वाचीव की गा, म्या हित हाय. कणत कणत तो आवाज पुन्हा घुमला. तसे सर्वांच चक्रावले. तेवढ्यात आजोबांचे दाजी म्हणाले, कुणी बी जागचं हलू नका. ह्यो चकवा हाय. आपली वाट धरा, नाहीतर ह्यो आपल्याला रातभर हितच फिरवील. सर्व पुन्हा चालू लागले, पण तो आवाज त्यांच्या पाठोपाठ येतच होता. ये, आर मला वाचव की र. आवाज मागून येत होता, पण त्यांच्याकडे लक्ष न देता सगळे चालत होते. चालताना वेग वाढला तसा तो आवाज मागे पडू लागला. आता समोरून काही अंतरावरच भुताच्या जाळीची हद्द सुरू होती. तेच एका आवाजानं प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला. ए, इथं वाचलास रे, पण तिथं नाही वाचणार. मागून आलेल्या या जोराच्या किंचाळीने सर्वजण हादरून गेले. एकमेकांकडं भयभीत नजरेने पाहत एक एक पाऊल पुढं टाकू लागले. पिशाचाची हद्द सुरू झाली. गर्द झाडी, काटेरी झुडपे अशा या भुताच्या जाळीत सर्वजण पोहोचले. गुरुवांनी सांगितलेली जागा आली होती. मशालीच्या प्रकाशात आता मुलीचा शोध सुरू झाला. काटेरी झुडपात कधी एकदा घुबडाचं घरटं दिसायचं, तर कधी झुडपातून एखादा विषारी साप सळसळ करीत वाटेतून बाजूच्या झुडपात शिरायचा. कोल्ह्या लांडग्याचे चकाकणारे डोळे काळजाचं पाणी करायचे. वाट काढत ते आता बरेच आत आले होते. तेवढ्यात त्यांना कसला तरी आवाज येऊ लागला. एखाद्या हिंस्र श्वापदाचं आपल्यावर शिकारीवर झडप घालण्याआधीच गुरगुरण्याचा आवाज. सर्वच थरथरले. हातातली हत्यारे आणि मशाली पुढे करून करवंदाची काटेरी झुडपे कापत वाट करत सर्व त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. घरघरणारा तो आवाज आता वाढू लागला आणि एकदम सगळं वातावरण शांत झालं. घरघरणारा तो आवाज अचानक बंद झाला. तसेच सगळेच आपापल्या जागेवर तसेच थांबले. तोच एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती विव्हळतच बोलू लागली, बा, कुठं हायस गा? म्या हितं हाय. मला हितनं न्हे की गा? बाबा, मी रडत होती. आजोबांनी आपल्या मुलीचा आवाज ओळखला. त्यांच्या डोळ्यात पाणीच आले, पण काही न बोलता ते आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. आता आवाज खूप जवळून येत होता. ए बा, आलास व्हय गा? एवढं बोलून ती गप्प झाली. पुन्हा वातावरण शांत झालं. ती त्यांच्या जवळच कुठेतरी होती. सगळे मशालीच्या पिवळ्या तांबूस प्रकाशात ती कुठे आहे का ते पाहू लागले. इतक्याच आजोबांची नजर समोर उभ्या असलेल्या जांभळीच्या झाडावर गेली आणि त्यांच्या सर्वांगावर काटाच आला. आजोबांना दरदरून घाम फुटलेला. त्यांची नजर एका ठिकाणी स्थिरावलेली. सर्वांची नजर त्या झाडाकडे गेली. गर्द काटेरी झुडपात ते जांभळीचं झाड झाडाच्या एका फांदीवर बसली होती. एकसारखं पायांना झोके देत ती एका हाताने झाडाच्या फांदीला नख्याने हळुवारपणे ओरबडत होती.
विस्कटलेल्या केसांनी चेहरा पूर्ण झाकला होता. ती आपल्याच तंद्रीत खाली मान घालून एकसारखी डुलत होती. तिच्या आवाजातील घरघर अगदी स्पष्ट ऐकू येत होती. धडधडत्या काळजानं आजोबा तिच्याकडे पाहत म्हणाले, पोरी, खाली उतर. आम्ही तुला न्यायला आलोय. आजोबांचा शब्द ऐकताच ती एकदम शांत झाली. पाय हलवणे बंद करून काही क्षण तशीच बसली. फक्त झाडावर नखच ओरखाडे सुरू होते. संतपणे सगळे तिच्या दिशेने चालू लागले. तशी ती जोराने किंचली, ए, थांब तिथंच. अचानक तिचा आवाज घोगरा झाला. सगळे थांबले, थबकले. तिने झाडावरून उडी मारली आणि झुडपात तशीच उभी राहिली. पुन्हा तिचा आवाजात घरघर वाढू लागली. आल्या मागली परत जावा, नाहीतर या का बी जित्ता नाही सोडणार. एक 6-7 वर्षाची मुलगी हिंस्र घोगऱ्या आवाजात बोलत होती. सगळे थक्क झाले. थोडे धाडस करून आजोबा पुढे गेले. मशालीचा प्रकाश पाडून पाहिला आणि काळजाचं चिरकन कण झालं. आपली मुलगी समोरच्या झुडपात अवघ्या 15-20 फूट अंतरावर उभी होती. काटेरी झुडपामुळे अंगावर काही जखमा झालेल्या. अंगातला फ्रॉक थोडा फाटला होता. लाल रक्त आलेल्या डोळ्यांनी ती पाहत होती. काय करावं कोणाला सुचत नव्हतं. आजोबा पुढं जाणार इतक्यात ती दात ओठ खात रागात बोलू लागली, ए, तू हिला न्यायला आलास? तुझ्या तोंडातला घास काढून नेणार व्हय र? माझ्या तोंडातला घास काढून नेणार व्हय र? ही ही. एवढं बोलून ती बोंब ठोकली. जांभळीचं झाड दोन्ही हातांनी गदागदा हलवू लागली. सर्वांची भीतीनं गाळण उडाली. पाय जमिनीवर रुतल्यासारखा जो तो समोरच ते भीषण दृश्य पाहत होता. जोरात ओरडत एक हात तोंडात बडवत होती व दुसऱ्या हाताने गदागदा झाड हलवत होती. 6-7 वर्षाची मुलगी 1-2 फुटाचा घेर असलेले झाड एका हाताने हलवत होती आणि हेलकावं घेणारं ते झाड पाहून सगळ्यांची बोबडीच वळली. सर्वच भीषण दृश्य पाहून सगळेच थरथरले. गर्भगळीत होऊन फक्त एकमेकांकडे पाहत होते. आजोबांनी आपल्या हातातला कोयता कमरेला अडकवला आणि सगळ्यांना आपल्या मागे येण्यास खुणावलं. आजोबा तिच्या जवळ पोहोचले. झाडाला गच्च पकडलेला तिचा दंड पकडला तशी ती थांबली. ओरडणं, किंचाळणं सारं काही शांत झालं. तिचा दंड पकडून तिला त्या झुडपातून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. तसं तिनं झटकन आपली मान वळवली आणि रक्त आलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. केसांनी झाकलेल्या जखमी चेहऱ्यावर रक्त येत होतं. स्वतःचं मरण स्वतःच पाहावं तसे सर्व थरथरले. तिने जोराचा हिसडा मारून हात झटकला आणि जमिनीवर बसून झाडाखालच्या एका दगडावर आपलं डोकं आपटू लागली. सर्वच घाबरले. आजोबा सगळ्यांकडे पाहून म्हणाले, समद्यांनी हत्यार कमरेला लावा. एका हातात पलिता, मशाल धरा. समद्यांनी जोर लावून हिला ह्यातनं बाहेर वडायची अन झटक्यातच मागं परतायचं. सगळे तयार झाले. ती अजूनही त्या दगडावर डोके तसंच आपटत होती. जखमी होऊन डोक्यातून रक्त वाहत होतं. आजोबांचे मन घट्ट केले. हळूच तिच्या मागे आले. तिचा हात पकडला. तशी तिनं आपली मान गर्रकन वळवली आणि हसून लागली. पेटत्या मशालीच्या लाल तांबड्या प्रकाशात तिचा चेहरा अधिकच भीषण वाटत होता. कपाळावरील जखमेतून येणारं रक्त तिच्या पूर्ण चेहऱ्यावर पसरलेलं. तिचं भयान हास्य काळजाचा थरकाप उडवत होतं. आजोबांनी जोरात तिला बाहेर ओढण्याचा सुरुवात केली. तसेच सोबतच्या लोकांनीही तिला खेचण्याचा ताकद लावली. तशी ती जोराने किंचाळली, तुमचं मरण तुम्हासनी इथंच घेऊन आलंया. डोळे विस्फारून सर्वांनी पाहू लागली. जशी ती एकाएकाला कच्च खाऊन टाकेल. झटकन तिने मागे एका हातानं ते झाड पकडलं आणि या सर्वांना आत खेचू लागले. ते सर्वजण तिच्याकडे ओढले जाऊ लागले. एक लहान मुलगी 15 ते 16 वर्षांना भारी पडत होती. पण हे सर्व पिशाच्च करत होता. आजोबांनी अंगातली सारी शक्ती एकवटली. तिच्या रक्त आलेल्या डोळ्यात डोळे घातले आणि ओरडले, ए सैताना, काय वाटलं तुला? तू माझ्या पोरीचं लचक तोडून खायला म्या पैदा केली व्हय तिला? हे चामुंडा देवी, धाव ग धाव. आजोबांच्या आवाजानं सारं गगन भेदलं.
तोंडावर बांधलेला फेटा काढून तिच्या चेहऱ्यावर टाकला आणि झटकन तिचा दंड पकडला. एखादी शक्ती अंगात संचारावी तसा सगळ्यांनी जोर लावला आणि एका झटक्यात तिला बाहेर खेचले. ती किंचाळून लागली. हात झटकून पळण्याचा प्रयत्न करत होती, पण आता ते शक्य नव्हतं. सर्व गावाच्या दिशेने धावत सुटले आणि मागे पडत चाललेल्या भुताच्या जाळीतून गगनभेदी किंकाळ्यांनी सारं जंगल हादरून जाऊ लागलं. सर्वच काळजीनं, भीतीनं धडधडत होतं. पण आता गावचा रस्ता दिसू लागलेला. आजोबा सर्वांना म्हणाले, "कुणी बी मागं बघू नका. कोंबडं आरवायला थोडाच येळ हायलय. इथनं बाहेर पडा लवकर." हातातील मशाली धरून गावाच्या दिशेने निघाले. त्या रात्री पहाटे सर्व परतले. ते गावाच्या हद्दीत आले आणि कोंबडे आरवले. सगळेजण तसेच धावत देवळात पोचले. गुरव अजून देवीसमोर बसून मंत्र पुटपुटत होते. आजोबांनी आपल्या मुलीला देवीसमोर ठेवली. तसेच सर्वांनी देवीपुढे लोटांगण घातलं. तिचं ओरडणं, किंचाळणं सारं काही थांबलं. गुरव शांतपणे म्हणाले, "तुम्ही मुलगी गावात आणलीच नव्हती. तिला त्या पिशाच्याने जंगलातूनच आपल्यासोबत नेले होते." आजोबांनी आपल्या मुलीच्या तोंडाभोवती गुंडाळलेला फेटा काढला. तिचे डोळे बंद करून पडली होती. शांत, स्थिर. सकाळी तिला जाग आली, पण जे घडलं त्यापैकी तिला काहीच आठवत नव्हतं. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अशा तऱ्हेने एका भीषण युद्धाचा अंत झाला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.